गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण प्रकरण पहिलं अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची ओळख करून घेतली होती. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रामधील काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत, जसं गरजा, वस्तू व सेवा, उपयोगिता, मूल्य, संपत्ती, वैयक्तिक उत्पन्न, त्यानंतर वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न आणि आर्थिक क्रिया, या काही संकल्पनांचा अभ्यास आपण मागच्या तासाला केलेला होता. आज आपल्याला त्याच्या पुढे जाऊन स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये वापरात असलेल्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्याचा अभ्यास आज आपल्याला इथं करायचा आहे. स्थूल अर्थशास्त्र याचाच अर्थ मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्यालाच MACRO असं म्हणतात. मॅक्रो याचा अर्थ समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करणारं अर्थशास्त्र. म्हणजेच ज्या अर्थशास्त्रामध्ये एकूणांचा अभ्यास केला जातो, समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास केला जातो किंवा समुच्चयाचा अभ्यास केला जातो, स्थूल घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा किंवा सर्वसाधारण किंमत पातळी, अशा एकूणांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. या स्थूल अर्थशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. प्राध्यापक बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी याची एक खूप छान व्याख्या केलेली होती. प्राध्यापक बोल्डिंग म्हणतात की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. याचाच अर्थ की इथे कोणत्याही एका विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जात नाही, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास केला जात नाही, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा, त्याच्या उपभोगाचा, त्याच्या बचतीचा, त्याच्या गुंतवणुकीचा अभ्यास इथे केला जात नाही, किंवा एखाद्या वस्तूची किंमत याचाही अभ्यास केला जात नाही. मग कोणाचा अभ्यास करतात? तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कुठल्याही वैयक्तिक परिमाणांचा अभ्यास इथं केला जात नाही, तर एकूण परिमाणांचा इथं अभ्यास केला जातो. म्हणजेच वैयक्तिक उत्पन्नाशी इथं काही संबंध नसतो, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास इथे केला जातो. वैयक्तिक ज्या काही विविध वस्तू आणि सेवांची किमती आहेत त्याचा नसून सर्वसाधारण देशातील किंमत पातळी कशी ठरते तर त्याचा अभ्यास इथे करतात. त्यानंतर वैयक्तिक उत्पादनाशी याचा संबंध नसून राष्ट्रीय उत्पादनाशी याचा संबंध येतो. तर अशा प्रकारे प्राध्यापक बोल्डिंग यांनी ही स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. या प्राध्यापक बोल्डिंग यांची जी काही व्याख्या आहे त्याच्यानंतर आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या संकल्पना कोणकोणत्या त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये या इतक्या संकल्पना येतात. पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर बचत, त्यानंतर गुंतवणूक, त्यानंतर व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. या सर्व घटकांपैकी आपण आता पहिली संकल्पना जी बघणार आहोत ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच राष्ट्राचं उत्पन्न, म्हणजेच देशाचं उत्पन्न. आणि देशाचं उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. या राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या आहे ती आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनात अशी करता येते की एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती एक स्थापन करण्यात आली होती आपल्याकडे. त्यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच विशिष्ट कालखंड याचा अर्थ काय तर साधारणतः एका आर्थिक वर्षात देशामध्ये ज्या विविध वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या असतात त्यांचं दुहेरी मापन टाळायचं आणि मापन करायचं आणि त्याचं पैशामध्ये मूल्य व्यक्त केलं जातं, त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ही जी काही दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे बचत. बचत म्हणजे काय तर बचत हा उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत असं म्हणतात. बघा, समजा तुमच्याकडं 100 रुपये आहेत आणि आज तुम्हाला 100 रुपये मिळालेत
तुम्ही काय करणार? 100च्या 100 रुपये खर्च करणार नाही. का खर्च करणार नाही? उद्या तुम्हाला किती मिळतात माहीत नाही आहे, किंवा उद्या पैसे मिळतात की नाही हेही माहीत नाही आहे. म्हणून तुम्ही काय करता? आज 100 रुपये जर तुम्हाला मिळाले असतील तर त्या 100 रुपयेपैकी तुम्ही एक 50 रुपये खर्च कराल आणि 50 रुपये तुम्ही साठवून ठेवाल. का साठवून ठेवता? तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला त्याची गरज भासेल म्हणून तुम्ही ते साठवून ठेवता. म्हणजेच सध्याचं जे काही तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्ही काय करता? भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आत्ता सध्याच्या उपभोगाचा त्याग करून ती रक्कम बाजूला काढून ठेवता. यालाच बचत असं म्हटलं जातं. दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो, बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग तो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. म्हणजेच मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आत्ता सध्या किती उत्पन्न मिळालं? 100 रुपये. या 100 रुपयापैकी तुम्ही किती खर्च केलात? फक्त 50 रुपये. आणि 50 रुपये तुम्ही काय केलात? खर्च केलेला नाहीत. सध्या तुम्हाला गरज असताना देखील तुम्ही खर्च केलेला नाहीत. तुम्ही भविष्यकाळाचा विचार करून ते राखून ठेवलात. याचाच अर्थ बचत म्हणजेच उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. त्यानंतर तिसरी संकल्पना आपल्याला बघायची आहे ती म्हणजे गुंतवणूक. गुंतवणूक याचा अर्थ बचतीमधून भांडवलाची निर्मिती होत असते आणि या भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक असं त्याला म्हणता येईल. गुंतवणूक कशाची केली जाते? भांडवलाची गुंतवणूक केली जाते. आणि हे भांडवल कशातून निर्माण होतं? तर बचतीमधून निर्माण होतं. म्हणून बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि या भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच गुंतवणूक असं गुंतवणुकीची व्याख्या किंवा अर्थ सांगितला जातो. उदाहरणार्थ बघा, आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारी विविध प्रकारची यंत्रसामग्री, उपकरणे असतील, इमारत असेल, याच्यामध्ये आपण गुंतवणूक करत असतो. म्हणजे उद्योजक, व्यावसायिक हे गुंतवणूक करत असतात. एखादं यंत्र घ्यायचं आहे किंवा उपकरण घ्यायचं आहे, इमारत उभी करायची आहे. मग याच्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे म्हणजे जे काही भांडवल आहे ते भांडवल कुठून येतं? तर त्याने कुठून तरी बचत केलेली असते. आधी त्याच्या उपभोगामध्ये बचत केलेली असते किंवा सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या उत्पन्नातून बचत करून बँकेकडे ठेवलेली असते आणि ती बँक त्या उत्पादकाला किंवा त्या उद्योजकाला कर्जाच्या रूपामध्ये ते भांडवल उपलब्ध करून देते. याचाच अर्थ भांडवलाची निर्मिती ही बचतीमधून होते आणि अशा प्रकारे बचतीमधून जे भांडवल निर्माण होतं त्याचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणं म्हणजे गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे व्यापार चक्रे. व्यापार चक्रे अर्थव्यवस्थेमध्ये, व्यापार चक्र म्हणजे नेमकं काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांनाच व्यापार चक्रे असं म्हणतात. मग देश कोणताही असो, तो प्रगत असेल, मागासलेला असेल किंवा विकसित असेल, अशा प्रत्येक देशामध्ये सातत्यानं व्यापार चक्र ही फिरत असतात. व्यापार चक्र म्हणजे ते व्यापाराचं एक चक्र असतं. हे कोणतं चक्र असतं? तर तेजी आणि मंदी हे दोन घटक असतात त्याच्यामध्ये. हे चक्र तेजीमधून मंदीकडे जातं आणि परत मंदीकडून तेजीकडे येत असतं. म्हणून त्याला प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही या चक्राभोवती फिरत राहते किंवा चक्रामध्येच फिरत असते. म्हणून त्याला व्यापार चक्र असं म्हणतात. ते व्यापाराचं चक्र असतं. आता सध्याची परिस्थिती बघा, काय झालं आहे? आपल्याकडं कोविड हे जे काही आजार आहे तर याची सुरुवात कधी झाली बघा तुम्ही? साधारणतः मार्च एंडला याची सुरुवात झाली आणि तेव्हा शासनाने लॉकडाऊन सुरू केलं. आज टप्प्याटप्प्याने सरकार लॉकडाऊन काढतं आहे. पण याच्यामुळं काय झालं? अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालं ते दिसून येतं. बऱ्याच उद्योग व्यावसायिकांनी आपलं उत्पादन कमी केलं, कामगारांना कमी केलं किंवा अर्थव्यवस्थेमधलं बऱ्याच वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी झालेलं आहे. लोकांचं उत्पन्न घटलेलं दिसतं आपल्याला आणि उत्पन्न घटल्यामुळे उपभोग देखील घटलेला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे आत्ता सध्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला परिस्थिती काय दिसते? तर बाजार मंदावलेला दिसतो, अर्थव्यवस्था मंदावलेली दिसते. कालांतराने काय होईल? आणखीन काही दिवसांनी, काही महिन्यांनी थोडंसं आणखीन हे कोविडचं जे काही सध्या लॉकडाऊन सुरू केलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने सरकार काढत आहे. साधारणतः एक नोव्हेंबरमध्ये सरकार पूर्ण लॉकडाऊन काढण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तेव्हा परत एकदा अर्थव्यवस्थेला गती निर्माण होईल आणि कालांतराने ही जी काही मंदीची परिस्थिती आहे, बाजारामध्ये आलेलं जे काही थंडावा आहे किंवा शिथिलता आहे ती थोडीशी परत दूर होऊन आणखीन अर्थव्यवस्था चांगल्या गतीने फिरायला सुरुवात होईल. अशा प्रकारे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कधी तेजी असते, कधी मंदी असते. म्हणजेच कधी चढ असतो अर्थव्यवस्थेमध्ये, कधी उताराची
प्रक्रिया त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येते. मग हे व्यापार चक्र म्हणजेच काय, तर त्यातले दोन घटक म्हणजे एक पहिला तेजी, त्यालाच आपण अर्थव्यवस्था विस्तारलेली दिसते किंवा चढलेली, बाजारामध्ये चढ जो काही दिसून येतो, तेजी जी काही दिसून येते, उल्हास दिसून येतो, उत्साह दिसून येतो, ती अवस्था म्हणजे तेजीची अवस्था. म्हणजे नेमकं काय, तर सातत्यानं सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी. प्रत्येक वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं, किमती वाढत असतात आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक घटकाला त्याचा मोबदला हा त्या प्रमाणामध्ये मिळत असतो. प्रत्येकाकडं पैसा मुबलक प्रमाणात येत असतो किंवा बऱ्याच प्रमाणात येत असतो आणि त्याचा उपभोगावर खर्च देखील त्या प्रमाणामध्ये होत असतो. म्हणजे सगळीकडं अर्थव्यवस्थेमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. ती अवस्था म्हणजे तेजीची अवस्था. त्यानंतर दुसरी अवस्था ती म्हणजे मंदी किंवा त्याला बाजारामध्ये आलेला उतार, आता सध्या जी काही आपल्याला दिसते ती अवस्था म्हणजे मंदीची अवस्था. याच्यामध्ये काय होतं, सातत्याने किंमत पातळीमध्ये घट होताना दिसून येते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कमी झालेलं असतं, लोकांचं उत्पन्न कमी होतं, त्याच्यामुळे त्यांची विविध वस्तूंची मागणी कमी होते. म्हणजे काही उत्पादन झालेलं असतं त्याला मागणी निर्माण होत नाही, मग कालांतराने उत्पादन बंद करावं लागतं, कामगार बेकार होतात. ही अवस्था आपल्याला सध्या दिसून येते बघा. म्हणून तेजी आणि मंदी ही प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येणारं एक व्यापार चक्र असतं आणि या चक्राच्या भोवतीच प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही फिरत असते. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला बघायची ती म्हणजे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी होय. आणि ही जी काही आर्थिक वृद्धी आहे, ही आर्थिक वृद्धी एक संख्यात्मक संकल्पना आहे आणि ती एक संकुचित संकल्पना आहे, लक्षात घ्या. म्हणजेच आर्थिक वृद्धी याचा अर्थ काय, की दीर्घकाळ हा काही वर्षांचा काळ असतो आणि या दीर्घकाळामध्ये देशाच्या वास्तव उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झालेली संख्यात्मक वाढ, संख्येमध्ये आपल्याला वाढ दिसून येते. आता बघा तुम्ही, 1947ला भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती होतं आणि आज आपलं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, ही संख्यात्मक स्वरूपामधली जी काही वाढ आहे ती वाढ विचारात घेऊन आर्थिक वृद्धी ही संकल्पना सांगितली जाते. म्हणजे इथं संख्येमध्येच मापन हे केलं जातं. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे आर्थिक विकास. आर्थिक विकास याचा अर्थ, आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय. पूर्वी बघा आपल्याकडे शेती अर्थव्यवस्थेमध्ये तीन क्षेत्र असतात. ते म्हणजे पहिलं प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र. आर्थिक वृद्धी जेव्हा घडून येत असते तेव्हा काय होत असतं, तर अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्पादनाचं जे प्रमाण आहे ते उत्पादनाचं प्रमाण वाढत असतं. अनेक नवनवीन उद्योग संस्था उदयास येत असतात, त्यांच्यामध्ये उत्पादन होत असतं. आणि आर्थिक विकासामध्ये काय होतं, तर आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये आर्थिक वृद्धीसोबतच मानवाच्या आर्थिक कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून आणतात. पूर्वी भारतामध्ये शेती केली जायची, पूर्वी भारतामध्ये शेती उत्पादन व्हायचं, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालं काय, शेती उत्पादन वाढलं पण त्याचबरोबर हरित क्रांती घडून आणली. म्हणजे आर्थिक विकासाबरोबर आर्थिक वृद्धी देखील झाली. उत्पादन तर वाढत होतं पण त्याच्यामध्ये आर्थिक विकास देखील घडून आला. म्हणजे काय केलं, हरित क्रांती घडून आणली, शेतीचं उत्पादन वाढलं, त्याच्यामध्ये दर्जा वाढला. म्हणजे नुसतंच उत्पादन वाढलं नाही तर दर्जा देखील वाढला, लक्षात घ्या. किंवा आपल्याला पूर्वी देखील ज्या काही विविध वस्तू आणि सेवा उपलब्ध होत्या तर त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा दिवसेंदिवस होत गेलेली आहे. आता पूर्वी थोडंसं विचार करा, अगदी तुम्हाला तुमच्या जवळचं उदाहरण, टी व्ही. पूर्वी जेव्हा साधारणतः 1990च्या दशकामध्ये भारतात टी व्ही आला तेव्हा तो टी व्ही कसा होता, तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. त्याच्यानंतर मग हळूहळू टप्प्याने कसा विकास होत गेला बघा. त्या टी व्हीमध्ये आज काय रूपांतर झालं दिसतं तुम्हाला. त्या एक मोठा डब्बा असायचा टी व्हीचा, तो ब्लॅक अँड व्हाईट असायचा. त्याच्यानंतर कलर टी व्ही आली, त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने मग LCD आल्या, LCD नंतर LED आली, LED नंतर मग कर्व टी व्ही आला, 4K आला आणि आता आणखी नॅनो टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये येत आहे. म्हणजे अशा प्रकारे दिवसेंदिवस मानवाला जास्तीत जास्त सुखसुविधा किंवा त्याचं जास्तीत जास्त कल्याण विचारात घेऊन त्याला गुणात्मक स्वरूपामध्ये बदल या ठिकाणी घडून आणणं म्हणजे आर्थिक विकास असं म्हटलं जातं. पूर्वीचे लोक शाळेला कॉलेजला कसे यायचे, आज कसे येतात बघा.
पूर्वी लोक चालत यायचे, त्यांना चपला देखील मिळत नव्हत्या. आज तुम्ही सायकलीवर, काही जण गाडीवर येतात, काही जण एसटीने येतात, काही जण बसने येतात. म्हणजेच तुमचं कल्याण जे आहे ते कल्याण हे झालेलं आहे. तुम्हाला मिळणाऱ्या जे काही सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे आर्थिक विकासामध्ये काय होतं, नुसतंच उत्पादन वाढत नाही तर त्याच्यामध्ये गुणात्मक स्वरूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. पूर्वी तुम्ही शाळेमध्ये दप्तर आणायचं, ते दप्तर कसं होतं, पूर्वी तुम्ही वह्या वापरायच्या, त्या वह्या आणि आज वापरत असलेल्या वह्या त्याच्यामध्ये फरक आहे, दप्तरामध्ये फरक आहे. तुम्ही वापरत असलेले कपडे त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे सातत्याने त्याच्यामध्ये गुणात्मक स्वरूपामध्ये बदल घडून येत असल्याचं आपल्याला दिसून येतो. या मोबाईलचंच बघा ना तुम्ही, पूर्वीचे मोबाईल कसे होते. पूर्वी जेव्हा सुरुवातीला मोबाईल नुकताच लॉन्च झाला तेव्हा ते साधे होते. त्याच्यामध्ये 2G टेक्नॉलॉजी होती, त्याच्यानंतर 3G आली, मग 4G आली, आता 5G टेक्नॉलॉजी आलेली आहे. आणि त्याच्यावरून अनेक फीचर्स या मोबाईलमध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. म्हणजे तेवढा तुम्हाला मानवाचं कल्याण इथं विचारात घेऊन तेवढे फीचर्स, तेवढी गुणवत्ता त्या मोबाईलमध्ये कंपन्या वाढवत असताना आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन संकल्पना सांगितल्या जातात. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची आणि संकुचित स्वरूपाची संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही एक व्यापक आणि गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे, एवढं लक्षात घ्या. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण इत्यादीमध्ये विकास घडून येणं, इत्यादीमध्ये वाढ घडून येणं, गुणात्मक स्वरूपामध्ये बदल घडून येणं म्हणजेच विकास, आर्थिक विकास असं म्हटलं जातं. पूर्वी शिक्षणाच्या, आरोग्यविषयक सोयीसुविधा, वाहतूक, दळणवळण यांच्या सुविधांमध्ये आणि आजच्या सुविधांमध्ये, म्हणजे आजचं शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण यांच्यामध्ये झालेला जो काही गुणात्मक स्वरूपाचा बदल आहे तो बदल म्हणजेच आर्थिक विकास असं म्हटलं जातं. पूर्वी आरोग्यविषयक सोयीसुविधा कशा होत्या बघा. पूर्वी प्राथमिक केंद्र कुठं होती, आज प्रत्येक गावामध्ये शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभा केलेली आहेत. आज प्रत्येक गावामध्ये डॉक्टर्स आहेत, आज प्रत्येक गावामध्ये हॉस्पिटल्स असल्याचं दिसून येतं. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. पूर्वी प्रत्येक गावाला वाहतुकीची व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते. आज प्रत्येक गावापर्यंत वाहतूक, दळणवळण, पाणी, त्यानंतर वीज, हे सगळं काही आज सुविधा त्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करतं. म्हणजेच आज मानवाला ज्या काही म्हणजे आज भारतामध्ये जी काही मानव असेल तर त्या प्रत्येक मनुष्याला ह्या जे काही सुविधा आहेत, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, वाहतूक आहे, दळणवळण आहे, वीज आहे, त्यानंतर पाणी पुरवठा आहे, या सगळ्या सुविधा त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न सरकार करतं. म्हणजेच त्याच्या सुविधांमध्ये, त्याच्या कल्याणामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ त्याचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे हे पहिलं प्रकरण तर संपलेलं आहे. आता आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय, तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, तो म्हणजे पैसा. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज अनेक शाखा आपल्या अवतीभोवती दिसून येतात आणि या प्रत्येक शाखांमध्ये काही ना काही असे विशिष्ट शोध लागल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि मनुष्य हा तर एक बुद्धिमान प्राणी आहे, सगळ्यांपेक्षा जास्त बुद्धी मनुष्याला मिळालेली आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावर मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन आज लावलेले आहे. जसं क्राउथर यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असतात. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये अग्नीचा शोध लावलेला आहे, त्यानंतर यांत्रिक जे काही शास्त्र आहे त्याच्यामध्ये चाकाचा शोध हा महत्त्वपूर्ण मानला जातो. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये पैशाचा जो काही शोध लावलेला आहे मानवाने, तो शोध अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. याचं कारण असं आहे की आधुनिक अर्थव्यवस्था जी आहे ती संपूर्णपणे पैशावर चालते. आज पैशाशिवाय काहीच होत नाही. पैसा दिला तर तुम्हाला एखादी वस्तू मिळते, म्हणजे पैशाच्या साहाय्याने तुम्ही कोणती वस्तू खरेदी करू शकता, त्याची विक्री करू शकता. तुम्ही भविष्याचं जे काही तुमचा आधार आहे तो पैसा तुम्ही गुंतवणुकीच्या साहाय्याने कुठेतरी गुंतवून ठेवू शकता. भविष्याचा आधार म्हणून त्याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. म्हणजे आज पैशाशिवाय त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाते, लक्षात घ्या. म्हणून आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं दिसून येतं, कारण त्याच्याशिवाय कुठलेही व्यवहारच पूर्ण होत नाहीत. हा जो पैसा आहे तो पैसा पूर्वी कसा वापरला जायचा, म्हणजे पूर्वी पैसा होता का, तर पूर्वीही पैसा होता, त्याचं स्वरूप थोडंसं भिन्न होतं. पूर्वी वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती.
वस्तू विनिमयाचा अर्थ काय? तर वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं आणि घेणं म्हणजेच वस्तू विनिमय. विनिमयाचा अर्थ खरेदी विक्री, देवाणघेवाण. कशाची देवाणघेवाण? तर वस्तूंची देवाणघेवाण. म्हणजे पूर्वी मनुष्य जेव्हा अगदी सुरुवातीचा जो काही काळ होता, उत्क्रांत म्हणजे मनुष्य जेव्हा उदयास आले पृथ्वीवर म्हणा, तर तेव्हा त्याच्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. म्हणजे पैसा म्हणून काय वापरायचे ते? तर वस्तू वापरायचे. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू होत्या, म्हणजे शंख, शिंपले, त्याच्यानंतर आणखीन दगड, त्यानंतर मीठ, हस्तदंत, त्यानंतर पक्ष्यांचे पिसे, प्राण्यांची कातडी, दुर्मिळ वस्तू, अशा अनेक वस्तू तिथे वस्तू विनिमयासाठी म्हणजे पैसा म्हणून वापरल्या जायच्या. त्याच्या आधी प्राणी पैसा देखील वापरला, म्हणजे प्राण्यांचा देखील वापर पैसा म्हणून केला जात असत. इथे तुम्हाला एक उदाहरण देतो मी. वस्तू विनिमय म्हणजे नेमका काय? इथे तुम्हाला एक शेतकरी दिसतोय आणि त्याचा मुलगा दिसतोय. या शेतकऱ्याला काय आवश्यक आहे? शेतकऱ्याला शेती करण्यासाठी आवश्यक असतात ती त्याची अवजारं. आपण असं गृहीत धरूया की या शेतकऱ्याला एक बैलगाडी हवी आहे आणि याच्याकडे काय आहे? हातामध्ये धान्य आहे. मग त्याला सुताराकडे जाऊन बैलगाडी घ्यायची आहे. आता हा सुतार आहे, हा सुतार बैलगाडी तयार करतोय. मग याच्याकडची बैलगाडी या शेतकऱ्याला घ्यायची आहे. हा तसाच देऊन टाकेल का सुतार? नाही देणार. सुतारला काय आवश्यक आहे? त्याला पोट भरण्याची धान्याची गरज आहे. हा सुतार या शेतकऱ्याला बैलगाडी देईल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्याकडून धान्य घेईल. अशा पद्धतीने एका व्यक्तीकडील वस्तू घेण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्याकडील दुसरी वस्तू त्याला देणं म्हणजेच वस्तू विनिमय. म्हणजेच वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तूची देवाणघेवाण करणं म्हणजे वस्तू विनिमय असा त्याचा अर्थ होता. या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काही अडचणी होत्या आणि त्या नेमक्या अडचणी काय ते आपल्याला बघायचे. तर वस्तू विनिमयामध्ये पहिली जी अडचण आहे ती म्हणजेच गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या दोन व्यक्तींना हा व्यवहार करायचा आहे, वस्तू विनिमय करायचा आहे, त्या दोन्हीही व्यक्तींना एकमेकांकडच्या वस्तूंची आवश्यकता किंवा गरज असणं आवश्यक आहे, तरच इथं व्यवहार होऊ शकत होता. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्याला देखील बैलगाडीची आवश्यकता असावी लागणार आहे किंवा शेतकऱ्याला त्या सुताराकडून जे काही लाकडाचं अवजार असेल शेतीसाठी किंवा आणखीन त्याच्या गरजेची जी काही लाकडाची वस्तू असेल ती वस्तू त्या सुताराकडून आवश्यक असायला पाहिजे. मग तो शेतकरी त्या सुताराकडे जाईल आणि तो सुतार देखील त्याला जर धान्याची गरज असेल तरच तो त्याला त्याच्याकडची वस्तू द्यायला तयार होईल. म्हणजे एकमेकांकडची वस्तू ही दोघांनाही गरजेची असली तरच हा वस्तू विनिमय अस्तित्वात येऊ शकत होता, अन्यथा त्यांच्यामध्ये व्यवहार किंवा तो विनिमय होऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर दुसरी अडचण तो म्हणजे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. आता कितीतरी वस्तू आपल्याला लागतात. उदाहरणार्थ आपल्याला दूध लागतं, आपल्याला धान्य लागतं, आपलं कापड लागतं. मग या सगळ्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तू कोणत्या एका मापदंडामध्ये आपल्याला मोजता येतात का? नाही. का मोजता येत नाही? प्रत्येक वस्तूच्या मापनाचं एकक हे भिन्न आहे. आपण कापड मीटरमध्ये मोजतो, दूध लिटरमध्ये मोजतो, धान्य किलोमध्ये मोजतो. मग अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव त्या काळामध्ये होता आणि कुठल्याही वस्तूचं मापन एका एककामध्ये त्यावेळेस केलं जात नव्हतं किंवा ते मोजण्याचं काही साधनच त्या काळी अस्तित्वात नव्हतं आणि त्याच्यामुळं मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असल्यामुळं या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडथळे निर्माण होत गेले. त्याच्यानंतर वस्तूच्या साठा करण्यातील अडचण. तर वस्तूचं वापर जो विनिमय म्हणून करण्यात येत होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं समजा दूध किंवा मांस, अंडी, भाजीपाला अशा वस्तू जर त्याने विनिमयाच्या स्वरूपामध्ये दिल्या आपल्याला तर ते साठवून कसे ठेवणार आपण? कारण त्या नाशवंत वस्तू आहेत. दूध दिलं, दूध लगेच वापरावं लागणार आहे, भाजीपाला लगेच वापरावं लागणार आहे, अंडी असतील, मांस असेल हेही लगेच वापरावं लागणार आहे, कारण त्याची साठवणूक करता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या काही वस्तूंचा विनिमय व्हायचा तर त्या वस्तूंच्या साठवणूक करण्यामध्ये अडचणी निर्माण व्हायच्या
किंवा असं गृहीत धरा की जनावरांचा वापर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये झाला. एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या सुताराकडून एखादी बैलगाडी घेतली किंवा एखाद्या लोहाराकडून काहीतरी लोखंडी वस्तू तयार करून घेतली, एखादा हत्यार तयार करून घेतला, नांगर तयार करून घेतला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याने एखादी गाय दिली समजा. तर ती गाय त्याने ठेवायची कुठे? त्याच्यासाठी त्याला गोठा बांधावा लागणार आहे, योग्य त्याला निगा राखावी लागणार आहे. म्हणजे त्याची साठवणूक करण्यामध्ये त्याला अडचण तिथे येत असते, म्हणजे येत होती. अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या साठा करण्यामध्ये अडचणी या येत होत्या. त्याच्यानंतर पुढची अडचण ती म्हणजे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. आता वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या वस्तूंचं विभाजन छोट्या छोट्या घटकांमध्ये करता येत होतं, तर त्या वस्तूंच्या बाबतीत हा व्यवहार ठीक होता. पण ज्या वस्तूंचं विभाजनच करता येत नाही, त्या वस्तू अखंडपणे उपभोगाव्या लागतात, अशा वस्तूंच्या बाबतीत वस्तू विनिमय कसा अस्तित्वात येणार किंवा कसा होणार, ही मोठी समस्या होती. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही एखादा प्राणी घेतला, प्राणी म्हणण्यापेक्षा एखादी वस्तू खरेदी केला, वस्तू घेतलात त्याच्याकडून. समजा असंच की सुताराकडून तुम्ही एखादं स्वयंपाकाकरता पोळपाट तयार करून घेतलात त्याच्याकडून. मग त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्याला काय देणार? धान्य देणार. मग एका पोळपाटाच्या मोबदल्यामध्ये एक 4 किलो किंवा 5 किलो धान्य त्याला तुम्ही 5 किलो गहू दिलात तर तो व्यवहार पूर्ण व्हायचा. पण मला सांगा, इथं धान्याशी व्यवहार न होता जर एखादं जनावर दिलं तर एक पोळपाटच्या मोबदल्यामध्ये एक शेळी असं धरलं, मग 2, 3, 4 मग तुम्ही किती शेळ्या देणार? किंवा तो पोळपाट नको, तुम्हाला लाटणंच पाहिजे, मग तुम्ही काय अर्धी शेळी देणार का? ही त्याच्यामध्ये अडचण होती की ज्या वस्तूचं विभाजन करणं शक्य नाही, उदाहरणार्थ घर आहे किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे प्राणी असेल किंवा घर असेल, यांचं विभाजनच करता येत नाही. मग अशा वस्तूंचं विभाजन जर आपलं करता येत नसेल तर त्यांच्या साह्याने आपण वस्तू विनिमय करणार कशी? म्हणून ज्या वस्तूंचं विभाजन करता येत नाही अशा वस्तूंच्या बाबतीत विनिमय व्यवहार होऊ शकत नव्हता किंवा अडथळा येत होता. त्याच्यानंतर शेवटची अडचण आणि ती म्हणजे विलंबित देणी देण्यातील अडचण. म्हणजे भविष्यातील देणी किंवा कर्जाचे परतफेड जर करायची असेल तर त्यावेळेस वस्तू विनिमयाच्या सहाय्याने ते तितकंसं सोपं नव्हतं. याचं कारण असं होतं की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं आणि समजा असं गृहीत धरा की त्या सुताराकडून एक बैलगाडी तयार करून घेतलात आणि त्या बैलगाडीच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्याला म्हैस दिलात आणि ती म्हैस तुम्हाला काही दिवस त्याला तुम्ही दिल्यात वापरायला, एक 4 वर्षांनी दिलात. 4 वर्षाची तुम्ही त्याला म्हैस देऊन त्याच्याकडून बैलगाडी खरेदी केलात. काय होणार आहे? जेव्हा तो 4 वर्षांनी तुम्हाला तो म्हैस परत करायला येईल तेव्हा ती म्हैस त्याच स्वरूपामध्ये तुम्हाला मिळेल याची गॅरंटी आहे का? होती का? अजिबात नाही. याचं कारण असं आहे की कदाचित 4 वर्षामध्ये ती म्हैस आहे त्या प्रमाणापेक्षा अगदी तिची प्रकृती खराब झालेली असेल, दष्टपुष्ट झालेली असेल किंवा कदाचित ती अस्तित्वात देखील नसेल. म्हणजे अशा प्रकारे वस्तू विनिमयामध्ये ज्या स्वरूपामध्ये कर्ज घेतलेलं होतं त्याच स्वरूपामध्ये त्या कर्जाची परतफेड होईल की नाही याची काहीही गॅरंटी तिथे किंवा शाश्वती देता येत नव्हती. म्हणजेच आज कसं झालं बघा, आज आपण पैशाच्या स्वरूपामध्ये व्यवहार करतो. आज कुणाकडून तरी 10,000 रुपये घेतले, कालांतराने आपण त्याला 1, 2 वर्षांनी 4 वर्षांनी परत 10,000 रुपये पैशाच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो. पण ते वस्तू विनिमयामध्ये शक्य नव्हतं, कारण वस्तू विनिमयात वस्तू स्वरूपाने कर्ज करणे हे खूप अवघड होते, लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारे या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये हे असे अनेक अडथळे होते आणि त्याच्यामुळंच हा वस्तू विनिमय व्यवहार कालांतराने कालबाह्य झाल्याचा आपल्याला दिसून येतो.